हिरव्या वाटाण्याची उसळ कोकणामध्ये कोणत्याही कार्यक्रमाला अशी ही भाजी केली जाते. ही भाजी कशी करायची, त्याला वाटण कोणतं घ्यायचं याची सविस्तर रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी प्रज्ञा तेली. माझ्या कुक विथ प्रज्ञा या चॅनलवर तुम्ही स्वागत करते. आज मी तुम्हाला कोकणामध्ये कोणत्याही कार्यक्रमाला केली जाणारी हिरव्या वाटाण्याची उसळ कशी करतात ते तुम्हाला आज करून दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. हिरवे सुके वाटाणे घेतले आहेत. वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले. सकाळी उठून ते स्वच्छ धुवून घेतले वाटाण्याचे वरपर्यंत. हे पहिले वाटाणे मी शिजवून घेते. अर्धे वाटाणे शिजले ना, बटाटे टाकायचे, त्याच्यात मीठ टाकून घेते आणि शिजत ठेवते. पहिलं शिजतायत तोपर्यंत मी वाटप करून घेते. याचं इथे मी थोडंसं तेल घातलं कढईमध्ये. त्यात मी आलं, लसूण आणि कोथिंबीर एवढं साहित्य टाकून घेते आणि चांगलं भाजून घ्यायचं. आता हे थोडंसं भाजलं, त्यावर कांदा टाकायचा. एकदम भाजून नाही घ्यायचं जास्त. कांदा भाजताना थोडं भाजलं जातं. तर हे कांदा सगळा ना चांगला कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. एकदम काळा करायचा नाही कांदा. आता हा कांदा मी भाजून घेते. भाजलाय. आता मी याच्यात ना खोबरं घालते. सुकं खोबरं भाजून घेते. तुम्ही सुकं खोबऱ्याबरोबर ओलं खोबरं घेतलं तरी चालेल. मी ओलं खोबरं घेतलं नाहीये आणि मालवणी पद्धतीचं वाटण कसं करायचं ना, ह्याचा मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आता हे सुकं खोबरं मी भाजून घेते. तुम्ही तिथे जाऊन तो वाटणाचा व्हिडिओ बघू शकता. वाटप माझं भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करते आणि थोडंसं अजून थोडं भाजून घेते. हे बघा, त्यात कढई गरम आहे, व्यवस्थित चांगलं भाजेल ते. वाटण भाजून झाल्यावर ना कढईमध्ये ठेवायचं नाही, काढून ठेवायचं. आपल्याला ते करप ना, कढई गरम असते ना, ते करपू शकतं. तर इथे मी गॅस पेटवते. हा इकडे ठेवते. हे बघा, वाटाणे तोपर्यंत शिजवून घेते. हे वाटाणे शिजले तोपर्यंत किती शिजले ते चेक करते. मी शिजायचे बाकी आहे, ते शिजून दे. तोपर्यंत वाटण थंड करून मी मिक्सरला बारीक करून घेते. ते वाटाणे शिजले, अर्धे शिजले आहेत. आता त्या अर्धे शिजले तेव्हाच ना इथे बटाटा घालायचा. त्याचवेळी बटाटा घालायचा. नाही तुम्ही फोडणीत पण घालू शकता, पण फोडणीत आल्यानंतर त्याला भरपूर वेळ त्याला ते फोडणीमध्ये परतावा लागतो. मी ते बटाट्याच्या मोठी मोठी फोडी केली आहेत. कारण काय होतं, बटाटा नंतर विरघळत जातो, म्हणून त्याच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या. हे बघा, आणि आता शिजायला द्यायचे. चांगले वाटाणे शिजून घ्यायचे इथे. हे बघा, वाटाणे शिजले, छानपैकी वाटाणे शिजले. बघा, मी काढून घेते, गॅस बारीक करते, खाली उतरवते. आता इथे मी त्याच ज्या वड्याच्यामध्ये वाटप बदलं ना, त्याच कढईमध्ये मी भाजी करणार आहे. कढईमध्ये तेल ओतते. इथे मी फोडणीसाठी कांदा आणि कढीपत्ता घेतलाय, टोमॅटो घेतलाय आणि मी पहिले याला फोडणी तेलात टाकते. फोडणी देते. चांगलं ढवळून घ्यायचं. आणि जेव्हा आपण कांदा भाजतो ना, त्याच्यामध्ये ना तेव्हा किंचितची हळद टाकायची त्या कांद्याबरोबर, म्हणजे आपल्याला भाजीला कलर चांगला येतो. जास्त हळद टाकायची नाही, भाजी दिसणार, पिवळी दिसणार. तर कांदा पिंक कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा भाजलाय. आता मी इथे टोमॅटो टाकते.
टोमॅटो टाकल्यावर लगेच मी थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो आहे ना आपला एकदम सॉफ्ट होतो. आपण वाटण्यामध्ये मीठ टाकलंय त्याप्रमाणे याच्यात मीठ टाकायचं. टोमॅटो नरम होतोय तोपर्यंत आपण त्याच्यात मग थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये. असं करून बघा, फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना की टोमॅटो सोबत छान येतं, टेस्ट चांगली येते याच्यामध्ये भाजीमध्ये. म्हणजे हे सगळं जळून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याला कांदा नरम करून घ्यायचा, कांदा टोमॅटो. आता ना ह्याच्या मी थोडा वेळ झाकण ठेवतो, गॅस बारीक करून राहायचं. तर करते तर 2 मिनिटं झालेली आहे, जास्त वेळ ठेवायचा नाही, नाही तर कांदा सगळा करपून जाईल. हे बघा चांगलं नरम. याच्यामध्ये हे वाटण आहे ना कांदा खोबऱ्याचं, ते मिक्स करून घेते, करून घ्यायचं. जर बारीक करायचं आणि थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवायचं, त्याला चांगलं ना तेल सुटलं पाहिजे. 2 मिनिटांनी झाकण ठेवायचं, लगेच झाकण काढायचं. जास्त वेळ ठेवलं तर वाटप आपलं करपलं. तर हे झाकण मी काढून घेते. हे बघा वाटप बघा आपलं छानपैकी भाजलंय तेलामध्ये. ऑलरेडी ते भाजूनच घेतलेलं असतं, म्हणजे असं नाही माझं थोडंसं परतायचं, म्हणजे आपल्याला भाजीला चव चांगली येते. आता याच्यात मी एक अर्धा चमचा मी गरम मसाला घालते. ह्याची गरम मसाला घालते ना, ह्याचा व्हिडिओ मी ना माझ्या चॅनलवर मी अपलोड केलाय कसं करायचं. आणि ते 2 चमचे मालवणी मसाला. हा मालवणी मसाला कसा बनवायचा ना, मी 2025 म्हणजे गेल्या वर्षी ना मी याचाच व्हिडिओ शेअर केला, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तो जरा फक्त 1-2 मिनिटाचं झाकण ठेवायचं, लगेच काढायचं झाकण, नाही तर ते करपून जाईल. मिक्स करून घ्यायचे सगळं. त्याच्यात थोडा 2 मिनिटांनी बघा झाकण काढते. चांगलं शिजलं बघा, चांगलं त्याला तेल सुटलं, मसाल्यानं आपलं तेल सुटलं बघा, वाटणाला तेल सुटलं. नाही बघा आता मी सगळं वाटण याच्यात टाकून घेते आणि चांगलं व्यवस्थित ढवून घ्यायचं. हे बघा आता जे माझं मी वाटण वाटलेलं ना ते पाणी याच्यात टाकते. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आणि याच्यात घेतलं. हे बघा सगळं धुवून घ्यायचं वाटण. दिलं वाटण चिपकलेलं असतं ना ते सगळं घालायचं, धुवून फुकट नाही घालवायचं. हे बघा याच्यात थोडं पाणी घालते आणि बारीक गॅसवर त्याला हे करायचं, ती उकळी द्यायची चांगली भाजीला. बटाटा चेक करते. बघ बटाटा बघा चांगला शिजलाय, बघा चांगला शिजलाय. आणि आता बघा तुम्हाला सफेद दिसत असेल तिथे, पण सफेद दिसलं तर हळूहळू जसं जसं कड येत जाईल ना तर शिजत जाईल ना अजून. इथे बघा भाजीला आपल्या कड येतोय, मध्ये मध्ये ढवळत राहायची भाजी. हे बघा पहिल्यापेक्षा किती कलर चेंज झालाय बघा भाजीचा, अजून कलर चेंज होणार आहे. अजून त्याला कड यायचा बाकी आहे, सुरुवात झाली कड यायला. गॅस बारीक करून करून ते याला उकळून द्यायची भाजी. हे बघा आपल्या भाजीला ना उकळी येते, म्हणजे कड येतोय भाजीला. पहिल्यापेक्षा भाजीचा कलर बघा किती चेंज झालाय. असाच अजून थोड्या वेळाने अजून कलर चेंज होणार आहे, पुन्हा लाल लाल दिसणार आहे भाजी बघा. तुम्ही याला अजून कट काढून घेते, म्हणजे शेवटी तुम्हाला आल्यावर ना फायनली कसे भाजीचा कलर तुम्हाला आणि सांगते. हे बघा भाजीला कड आलाय आणि तरी पण बघा छान आली आहे. हे बघा कलर पण भाजीचा छान आलाय बघा. तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये दिसत असेल व्हाईट, पण प्रत्यक्षात जर असेल ना कलर एकदम मस्त आलाय भाजीला. हे बघा मी एवढीच पातळ ठेवणार आहे, पण थंड झाल्यावर ती अजून घट्ट होती. आता थोडीशी वर कोथिंबीर घालते. हे बघा आणि ढवळून घेते.
तर मी आज केलेली हिरव्या वाटाची उसळ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला कमेंट करा. आणि तुम्ही सेम अतिशय अशी उसळ करून बघा, छान लागते. आणि ही ही उसळ कोकणामध्ये कोणत्याही कार्यक्रमाला ही उसळ करून करतातच. तुम्ही पण करा. आणि मग चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.